नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आजही मार्केटवर दिवसभर दबाव बघायला मिळाला। गेले कित्येक दिवस मार्केट जे आहे ते स्लोली खाली येताना बघायला मिळते। निफ्टी ऑलमोस्ट 25,600-700 वरून 25,000 पर्यंत येऊन पोहोचलेली। काल थोडी रिलीफ रॅली आलेली परवा दिवशी, पण त्यानंतर आज परत पुन्हा मार्केटला डिक्लाइन बघायला मिळाली। ग्रॅज्युअली स्लोली सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये होते। खास करून बँक निफ्टीमध्ये आज जास्त प्रमाणात सेलिंग प्रेशर बघायला मिळालं। जवळपास 350 पॉईंट खाली बँक निफ्टी गेली आणि निफ्टी जवळपास 100 पॉईंट मायनसमध्ये जाऊन बंद झाली। पण जी आपली ट्रेडिंग रेंज आहे 25,000 ते 25,300 या रेंजमध्येच मार्केट जे आहे ते आपल्याला रेंगाळताना बघायला मिळते। त्यामुळे कन्सॉलिडेशन म्हणता येईल याला, जे कंटिन्यू आहे, पण दबाव आहे मार्केटवर। असंही मार्केटला कोणत्याही प्रकारे चांगला राईज येत नाही आहे। आला तर इमिजिएट थोडंसं सेलिंग होते। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये बघायचं झालं उद्याच्या सेशनला तर 25,000 सपोर्ट आहे। 25,000च्या खाली गेलं तर 24,850 पर्यंत जाऊ शकतं। 25,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। इन बिटवीन निफ्टी ट्रेड होऊ शकते। त्यामुळे निफ्टीला 25,000 आणि 25,300 ही ट्रेडिंग रेंज उद्यासाठीही आपणाला ओपन आहे। बँक निफ्टीमध्येही सिमिलर 56,500 सपोर्ट आहे लोअर लेवलला। हायर लेवलला 57,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। परवा निफ्टी 57,000 पण ऑलमोस्ट टच झालेली, पण सक्षम राहू शकले नाही। म्हणा कालसुद्धा 57,000 पर्यंत गेलेली, पण सक्षम राहू शकले नाही 57,000 पार करण्यामध्ये। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आज थोडा दबाव बघायला मिळते। रिझल्टसुद्धा सेशन्स सुरू आहे। ज्या कंपन्यांचे रिझल्ट्स आहेत त्यामध्ये स्टॉक रिॲक्शन यायला लागले। आज ॲक्सिस बँकेचे रिझल्ट्स मगाशी येऊन गेले। 4% प्रॉफिटमध्ये डिक्लायनिंग आहे गेल्या क्वार्टरपेक्षा। त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्या बँक निफ्टी या पहिल्या बँकिंग रिझल्टला घेऊन कशा पद्धतीनं रिॲक्शन देते। त्यामुळे ओव्हरऑल बँक निफ्टीसाठी 56,500 लोअर लेवलला सपोर्ट आहे। हायर लेवलला 57,000 रेजिस्टन्स आहे। या रेंजमध्ये निफ्टी बँक निफ्टी उद्याही ट्रेड होईल असं वाटते। त्यानुसार तुम्ही कामकाज करू शकता। आज NSEमध्ये 1261 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,394 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 19 शेअर्स वाढले, त्या बाजूला 31 शेअर्समध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या थोडी जास्त आहे निफ्टीमध्ये। NSEमध्ये मिक्स आहे। सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज बँक्स, IT आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइजमध्ये दबाव बघायला मिळाला। बाकी फार्मा, FMCG, मेटल, रिअल्टी या सेक्टरवर चांगली तेजी बघायला मिळाली। 0.5% तेजी या सेक्टर्सवर बघायला मिळाली। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर फ्लॅट आहे, 20 पॉईंट मायनस आहे, पण काल डाव जोन्स चांगलं 200-250 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेलं। आपलंही मार्केट पॉझिटिव्ह जाण्याची शक्यता आहे। जर US मार्केट पॉझिटिव्ह गेलं तर पण हायर लेवलला सेलिंग प्रेशर अपेक्षित आहे। त्यामुळे बघणं गरजेचं आहे की उद्या विकली क्लोजिंग निफ्टी कशा पद्धतीने देते, का या रेंजमध्येच होते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।